रस्ते देतात ते किंवा विकास कामं होतात ते, पाणी देतात ते, या किंवा गटर लाईन देतात ते, ज्या निरंतर चालणाऱ्या विकासाच्या प्रक्रिया तुम्ही देत आहात ते तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय देणार आहात का? तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही संस्कार द्या, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ह्या तरुण पिढीला दिशा द्या ना, तुम्ही काहीतरी विजन दाखवा ना. तुम्ही काय राजकारणाचं इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर करणार असाल तर ह्या तालुक्याला, संस्काराच्या तालुक्याला, छत्रपतींच्या तालुक्याला वेगळी दिशा लागेल. आपण सगळी मंडळी त्याच्यात भरकटले जाऊ, आपण सगळ्यांचा त्याच्यामध्ये ऱ्हास होऊन जाईल. आणि म्हणून ही गोष्ट कुठंतरी थांबली पाहिजे. ही आमच्या मनाला कुठंतरी इतक्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की या तालुक्यामध्ये उमेदवार म्हणून कोणी उभं राहणार आहे, तो त्याच्या पद्धतीने त्याचा प्रचार यंत्रणा करणार आहे, तो निवडून येईल, ते जे काय होईल ते होईल. पण आता जे डमी उमेदवार उभे केले का हो, 2 शरद सोनवणे आणले. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही, तुम्ही 2 शरद सोनवणे आणताना अरे तालुक्यात एकच शरददादा सोनवणे हे तुम्ही विसरलात 2 शरद सोनवणे आणताना. आता हे नक्की आणलेत कुणी ना, याचा खुलासा करण्यासाठी आपण इथे बसलो आहे की जो माणूस अहोरात्र या तालुक्याच्या विकासासाठी झटतो आहे, एक विजन घेऊन या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झगडतो आहे, रात्रीचा दिवस करतो आहे, गोरगरिबांना मदती करतो आहे, हा तालुका उभा करायचा आहे, छत्रपतींचा उंच पुतळा झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात पर्यटन झालं पाहिजे, बिबट्या या ठिकाणी बिबट सफारी झाली पाहिजे, त्यानंतर बिबटच्या अनुषंगाने जे संघर्ष होतो आहे तो संघर्ष थांबला पाहिजे, हा तालुका सुरक्षित झाला पाहिजे, आजूबाजूच्या तालुक्यांपेक्षाही उंचीचा नंबर 1चा तालुका करण्याचं ज्याच्या डोक्यात संकल्पना आहे त्याच्या डोक्यात इतके घाणेरडे विचार कधी येणार नाही. किती घाणेरडे विचार असावेत. तुम्ही इथून निफाडला जावत, तिथं तुमचा कार्यकर्ता पाठवत, त्या कार्यकर्त्याने विशाल पाटील भुजबळांनी तिथे जाऊन त्यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून एखादा उमेदवार तयार करावा आणि तो आणावा. आज तो उमेदवार कुठे आहे? का तुम्ही लोकांची दिवाळी खराब करताय? अरे साधी कुटुंब आहेत ती, इतकी साधी कुटुंब आहेत की ती कोणत्याही अँगलने तुम्ही त्यांना दबाव टाकताय. तुम्ही गाड्या काय देताय, पैसे काय देताय, अरे काय करताय? इतका वेळ तिकडं वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मतदारांपर्यंत गेला असता तर अधिकची मतं तुम्हाला वाढली असती. यामध्ये जे 2 शरद सोनवणे त्यांनी आणलेले आहेत, एक आहेत निफाड नाशिकचा शरद शिवाजी सोनवणे, ते आणण्याचं काम केलं आहे ते विशाल मोहन पाटील भुजबळ यांनी. त्यांचा मेव्हणा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणावरून तो निफाडवरून त्या शरद सोनवणे आणलेले आहेत. त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. दुसरं शरद सोनवणे नगर पारनेर या ठिकाणी हिंगणगाववरून आणलेला आहे, तो आणला आहे अतुल भाऊसाहेब भांबेरे. हे दोन्ही कार्यकर्ते कोणाचे हो? हे अतुल शेटचे कार्यकर्ते. बरं, मग हे अतुल शेटचे कार्यकर्ते तर त्यांनीच कसे आणलेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. तुमच्याकडं 2 दिवसापूर्वी जशी त्या कुटुंबाने बाईट दिली तशी त्या उमेदवारांनी देखील, दोन्ही शरद सोनवणेंनी बाईट दिली. एकाने तर तुम्ही पाहिलं आहे समोर कागद त्याचा धरलेला आहे दुसऱ्या माणसाने, तो वाचतो आहे. त्याच्या पलीकडं दुसऱ्याने जी बाईट दिली त्याच्यात तो इतक्या मोठ्या प्रमाणात बोलतो आहे की मला तालुक्याचा विकास करायचा आहे, ज्याला तालुकाच माहीत नाही. त्याला स्क्रिप्ट लिहून कोण देतं आहे? त्याचे व्हिडिओ आमच्याकडे. बरं, याच्या पुढे जाऊन तुमच्या सगळ्यांचा पुरावा असणारा एक पुरावा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तो पुरावा असा आहे की जे फॉर्म भरले गेलेले आहेत, पहा 29 तारखेला 16 नंबरला एक फॉर्म आला आहे, तो शरद शिवाजी सोनवणेंचा. कोण आहे या शरद सोनवणेंना? या शरद शिवाजी सोनवणेंना सूचक कोण आहे? तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील नसतील, पण मला या तालुक्याच्या तमाम जनतेसमोर आज ठेवायचे की यांना सूचक कोण आहे. त्याला 1 नंबरला सूचक आहे कोमल स्वप्नील डेरे. कोण आहे त्या कोमल स्वप्नील डेरे? या कोमल स्वप्नील डेरे आहेत श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय तानाजी शेठ डेरे यांचे सुनबाई आहेत. का तानाजी शेठ डेरेंच्या सुनबाई त्यांना सूचक ते घेऊ शकले? इतकी ओळख का शरद शिवाजी सोनवण्यांची निफाडवाल्यांची? दुसरे सूचक आहेत त्यांना श्रीराम पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गणेश रासने. तिसरे सूचक आहेत श्रीराम पतसंस्थेचे संचालक अनिल तुकाराम थोरात. चौथे सूचक आहेत मंगेश दत्तात्रय नलावडे, महाव्यवस्थापक श्रीराम पतसंस्था. अशीच सगळे सूचक. अजित शामराव शिरसाट श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी, नारायण सीताराम दरंदाळे श्रीराम पतसंस्थेचे एक शाखा व्यवस्थापक, ज्ञानेश्वर धोंडीभाऊ खराडे श्रीराम पतसंस्थेचे वसुली अधिकारी. का हो? श्रीराम पतसंस्थेचा आणि या शरद शिवाजी सोनवण्यांचा संबंध काय हो? काय संबंध? हा संबंध जुन्नर तालुक्याच्या आम जनतेसमोर गेला पाहिजे. हा संबंध आहे की हा शरद शिवाजी सोनवणे हा
मांजरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणावरून सन्माननीय उमेदवार अतुल वल्लभ बेनके यांनी आणलेलं आहे। हे सिद्ध होतं आहे, याचे पुरावे आहेत। जे विशाल पाटील भुजबळ त्यांच्या स्वतःच्या MH 13-14 गाडीत गेले होते त्याचे फुटेज, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत। आता आपण दुसऱ्या शरद बाबासाहेब सोनवणेवर बोलू। दुसरा शरद बाबासाहेब सोनवणे यांनी आणला हिंगणगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर। हा शरद बाबासाहेब सोनवणे, याला सूचक कोण आहे माहिती आहे? तर याला सूचक आहे श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी रामदास श्रीधर खेबडे। दुसरे सूचक आहे दीपा गणेश बुगदे, कर्मचारी श्रीराम पतसंस्था। तिसरे सूचक आहे विद्या अनिल थोरात, कर्मचारी श्रीराम पतसंस्था। चौथे सूचक आहेत कृष्णागर पाटील व कोल्हे। हे जो श्रीराम पतसंस्थेचा त्या ठिकाणी जो हॉल आहे ना, ते हॉल स्वतः त्यांच्याकडे चालवतात ते। त्याच्यानंतर आहेत मंगेश गणेश रासने, हे संचालक आहे श्रीराम पतसंस्थेचा। काय संबंध आहे याही शरद बाबासाहेब सोनवणेचा आणि या श्रीराम पतसंस्थेच्या संचालकांचा, कर्मचाऱ्यांचा? तो संबंध असा आहे की ही श्रीराम पतसंस्था बेनके साहेबांची। अतुल वल्लभ शेठ बेनके त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत। तुम्ही संस्कार द्यायला निघालेत ना, तुम्ही तालुक्याचा विकास करायला निघालेत ना, मग हा तालुक्याचा विकास का? हा तालुक्याचा विकास का? अशा पद्धतीने तुम्ही लोक आणून उभी कर। अरे मग तुम्हाला एक शरद दादा जो तालुक्यात गेले 14-15 वर्ष सातत्याने संघर्ष करतोय, दिवस पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत जनमानसांच्या मदतीला धावतोय, इतकं मोठं विजन घेऊन तालुक्यामध्ये पळतोय, त्याला थांबवण्यासाठी, त्याला थोपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाणार तुम्ही? इतक्या खाली उतरणार? बरं, कोणी आणलं या शरद बाबासाहेब सोनवण्यांना? तर या शरद बाबासाहेब सोनवण्यांना आणलं अतुल भाऊसाहेब बांबेरे, मित्र आहे आमचा मित्र आहे। त्या अतुल भाऊसाहेब बांबेरेंनी ज्या ऑफिसमध्ये पुण्याला वाघोली या ठिकाणी त्याला स्क्रिप्ट लिहून दिली, त्याला बाईट घेतली, त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्या पुण्याला वाघोली या ठिकाणी त्याला स्क्रिप्ट लिहून दिली, त्याला बाईट घेतली, त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे। त्याच्यामध्ये अतुल भाऊसाहेब बांबेरे स्वतः स्पष्टपणे त्याच्यात दिसतात, ते स्क्रिप्ट लिहितात, ते त्याचा व्हिडिओ घेतात, ते त्याचा व्हिडिओ 3 वेळा रिटेक केला आहे, चुकला आहे म्हणून। काय हो, काय संबंध अतुल भाऊसाहेब बांबेरेंचा? त्यांचा संबंध आहे का ते आदरणीय अतुल शेठ वल्लभ शेठ बेनके यांच्या जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते। निष्ठा आहे त्यांची, पण अशा पद्धतीने आमचं म्हणणं एकच आहे तुम्हाला, तुम्ही ही गोष्ट समाजासमोर नेणार आहात, तुम्ही या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहात, तुमची जबाबदारी फार महत्त्वाची आहे। तुम्ही हे समाज व्यवस्थेपर्यंत पोचवा की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्या कोणाचाही संबंध नाही आहे बाबांनो, याच्यात संबंध त्याच माणसाचा आहे। तुम्ही जर विद्यमान आमदार म्हणून 5 वर्ष राहिले, तुम्ही सांगतात की आम्ही 3300 कोटींची कामं केली, मग तुम्हाला का 2-2 शरद सोनवणे आणावं लागले? 3300 कोटींची कामं करताय, 2-2 शरद सोनवणे आणताय, तुमचे कर्मचारी त्यांना, संचालक त्यांना सूचक होत आहेत। हा संबंध जनतेने समजून घेतला पाहिजे, म्हणून आजची ही प्रेस आहे। मला एवढंच सांगायचं आहे, पुन्हा एकदा सांगतो की हे दोन्हीही शरद सोनवणे हे यांनी आयात केलेले उमेदवार आहेत आणि यांना गायबसुद्धा यांनी केलं आहे। यांचं कुटुंब तळतळ करतंय, रडतंय, धाय मोकलून रडतंय, तुम्ही व्हिडिओ पाहिलेत। आज अशी परिस्थिती की त्या निफाडवरून 4-10 गाड्या भरून त्या पाटलांच्या पंपावर घरावर येऊन बसतील लोक। आज ती त्या ठिकाणी जो शरद बाबासाहेब सोनवणे त्याची आजी आहे 90 वर्षाची, धाय मोकलून रडतेत, वाणी साहेबांनी व्हिडिओ केला। त्याची बायको आज तिथे आहे, त्याची बहीण आहे, त्याच्या बहिणीला आज त्याचा भाऊ नाही आहे। काय मिळवणार आहात तुम्ही या निवडणुकीतून? काय करायचं आहे तुम्हाला नक्की ठरवा तुम्ही। अशा पद्धतीने चुकीचं बाबांनो वागू नका। तालुक्यात एकच शरददादा भीमाजी सोनवणे आहेत। शरद सोनवणे किती येतील, पण बॅलेट पेपरवर, बॅलेट मशीनवर एकच नाव असणार आहे, शरददादा भीमाजी सोनवणे। शरद सोनवणे किती आहेत त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण शरददादा या तालुक्यात एकच आहे, शरददादा भीमाजी सोनवणे, आणि तो आहे तो जनतेच्या मनामनात आहे। आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे, संभ्रम निर्माण झाला तालुक्यात। कोण म्हणतं हे कोणी आणलं आहे, कोण म्हणतं हे यांनीच आणले असेल, म्हणून हे पुरावे द्यायचे, म्हणून हे व्हिडिओ दाखवायचे की बाबाओ जे करतात आहे ते डोळ्यांनी बघा की हे कोणत्या थराला जाऊन या तालुक्याची संस्कृती यांनी ढासळायचं काम चालवलं आहे। माझी हात जोडून विनंती आहे त्यांना पण, निवडणूक ही एकदम प्रेमात घ्या, स्पोर्टी पद्धतीने घ्या,
तुम्ही काय केलं आहे, काय करायचं आहे ते सांगा. आम्ही काय केलं आहे, जनतेसमोर आरसा आहे, जनता देईल ना मतदान. मागा ना तुम्ही. अशा पद्धतीने का करताय तुम्ही? विनंती आहे बाबांनो, या तालुक्याची, या वारकरी संप्रदायाची परंपरा असणारा तालुका, छत्रपतींचा तालुका, भाग्यवान आपण मंडळी. 2 तीर्थक्षेत्र, गणेशाचे जन्म, 2 गणपती या ठिकाणी, अष्टविनायक. इतका सौंदर्याने नटलेला, विविधतेने नटलेला आपला तालुका, आणि त्याची संस्कृती, त्याची अस्मिता इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर तुम्ही मलिन करणार असाल तर तुमचा जाहीर निषेध करावा असं वाटतो. बाबांनो, आता तरी सुधरा, बदला. सचिन भाऊ, हे सर्व सुद्धा आहे की हे